सभापती महोदय, सेवा प्रवेश आपले जे सर्व काही नियम सन्मान्य आहेत सदस्यांना विनंती आहे, स्पेसिफिक एक- विचारलं तरच पुढे देता येईल, नाही तर खूप लक्षवेधी 2026 आहे. ची पात्रता विचारात त्या ठिकाणी घेणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि तथापि सुप्रीम कोर्टचं जे काही जजमेंट आलंय त्या जजमेंट आल्याच्या नंतरच टीईटी आणि पदोन्नती याचा संबंध त्या ठिकाणी आलेला आहे. यापूर्वीच्या काळामध्ये जोपर्यंत माननीय सर्वोच्च न्यायालयाचा न्यायनिवाडा झालेला नव्हता तोपर्यंत टीईटीचा विषय त्या ठिकाणी अभिप्रेत नव्हता. आणि आपल्या सर्वांना माहिती की यापूर्वीची 11-12 वर्षापूर्वीच ह्या पदोन्नत्या झालेल्या आहेत आणि त्याच्यानंतर आता या पदोन्नत्या त्या ठिकाणी संपन्न होत आहेत. दुसरं सीटीईटीच्या बाबत मध्ये प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्याच्या नंतर त्याबाबत शासनाचं अवगत करण्यात आलंय आणि 20/2/2026च्या पत्रानुसार घेतलेली भूमिका न्यायप्रविष्ट यापूर्वीच जी काही भूमिका आपण न्यायालयात घेतलेली होती आणि म्हणून त्या भूमिकेला आपल्याला त्या ठिकाणी स्टिकअप राहावं लागलंय. सभापती महोदय, आत्ताच्या घडीला सीटीईटी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या पैकी काहींनी माननीय सर्वोच्च न्यायालयात आणि काहींनी माननीय उच्च न्यायालयामध्ये याचिका त्या ठिकाणी दाखल केलेल्या आहेत आणि म्हणून आताच्या घडीला हे सर्व प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. माननीय न्यायालय जो काही न्याय निवाडा करेल त्याप्रमाणे विभाग त्याची अंमलबजावणी करेल. अभ्यंकरजी